नमस्कार. विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. आमदार राजेश क्षीरसागर यांची हत्तीवरून मिरवणूक काढायला निघालेले आमदार सतेज पाटील आणि यापूर्वी मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेकांना आश्वासित केलेलं की तुमची हत्तीवरून मिरवणूक काढू म्हणून. खरं तर हत्तीवरून मिरवणूक काढणं हा एक राजकीय दृष्ट्या परवलीचा शब्द झाला की काय अशी परिस्थिती आहे. आणि याच हत्तीवरून मिरवणुकीच्या अनुषंगानं आज आठवण झाली आहे ती जैन मठातील माधुरी हत्तीनीची. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील मठामध्ये असलेल्या माधुरीला गुजरातच्या वनतारामध्ये नेऊन जवळजवळ 11 महिने पूर्ण झालेले आहेत. 1 वर्ष होईल. माधुरीची रवानगी झाल्यानंतर शिरोळ पासून कोल्हापूर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात माधुरीने ढाळलेल्या अश्रूंची चर्चा झाली. हे व्हिडिओ व्हायरल झाले आणि माधुरीला परत मठात आणण्याबाबत मोठा मोर्चा सुद्धा निघाला. विरोधकांनी रान उठवलं. फडणवीस आणि मोदी यांच्या धोरणांमुळे माधुरी वनतारामध्ये गेली असा सुद्धा आरोप केला गेला. आणि हा गदारोळ आज सगळेजण विसरलेले आहेत. जसं पंचगंगेला महापूर यावा, पंचगंगेच्या महापुरानं अनेक घरांना वेढा घालावा आणि त्यावेळी प्रत्येक राजकारण्यानं उठून या महापुराबाबत गळा काढावा आणि महापूर कमी व्हावा यासाठी ज्या ज्या उपाययोजना योजायच्या आहेत त्यासाठी आश्वासनं, प्रत्याश्वासनं, टीका, आरोप व्हावेत. तीच परिस्थिती माधुरीच्या बाबतीत झाली. माधुरीला कसल्याही परिस्थितीत परत आणणारच अशा घोषणा सुद्धा काही नेत्यांनी केल्या. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वाक्य सांगितलं, निश्चितच सर्वांच्या लक्षात असेल की माधुरीला कोणीही अन्यायकारक किंवा गैरमार्गाने वनतारामध्ये नेलेलं नाही, पाठवण्यात आलेलं नाही. तर तिच्या सांभाळण्यात ज्या त्रुटी झाल्या होत्या त्या त्रुटी प्राणीमित्रांच्या संघटनेनं ज्या न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या होत्या आणि न्यायालयानं जे आदेश दिले त्यानुसारच ही कार्यवाही झाली होती. पण तरीही माधुरीवर ज्यांचा ज्यांचा जीव गुंतला होता, माधुरीवर ज्यांचं ज्यांचं प्रेम होतं, माधुरीनं ज्यांना ज्यांना लढा लावला होता, माधुरीच्या पाठीवरून जे जे मिरवले होते, ज्यांच्या ज्यांच्या मिरवणुका निघाल्या होत्या त्या सर्वांना निश्चितच माधुरीची आठवण झाली आणि तिचा विरह सहन होत नव्हता. पण आज 11 महिन्यानंतर मात्र माधुरीला सर्वजण विसरलेले आहेत. हे आजच्या स्थितीला तरी निश्चितच म्हणावं लागेल. पण आमदार सतेज पाटील हत्तीवरून मिरवणूक काढण्याचा विषय सुरू केला आणि पुन्हा माधुरीची आठवण अनेक जणांना झालेली आहे. खरं तर मंत्री हसन मुश्रीफ गेल्या अनेक वर्षाच्या त्यांच्या राजकारणात नेहमीच विडंबनात्मक दृष्ट्या असो किंवा त्यांच्या इच्छेनुसार असो अनेकदा म्हटलेले आहेत की असं झालं तर मी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढेल. अर्थात यात बंटी पाटील सुद्धा असावेत. बंटी पाटील यांची सुद्धा हत्तीवरून मिरवणूक काढण्याची घोषणा 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी मुश्रीफांनी केली असावी त्याची आठवण काही जण सांगत आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीला धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले होते आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी बंटी पाटलांना मुश्रीफ यांनी साकडं घातलेलं होतं. कारण त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी होती आणि या आघाडीकडून मुन्ना महाडिक लढत होते. पण मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील यांचं राजकीय वैरत्व, या वैरत्वामुळे महाडिकांना धक्का पोहोचू नये म्हणून बंटी मुन्ना यांना एकत्र आणण्यासाठी किमान बंटींची मदत मिळवण्यासाठी निवडणुकीत धनंजय महाडिक विजय होण्यासाठी जे जे प्रयत्न केले होते मुश्रीफांनी ते आजही अनेकांना आठवतात. त्यावेळी सुद्धा धनंजय महाडिक विजयी झाल्यानंतर बंटी पाटील यांची हत्तीवर मिरवणूक काढू अशी घोषणा मुश्रीफ यांनी केली होती का याची आठवण सुद्धा काही जण आठवत आहेत. मी पुन्हा पुन्हा म्हणतोय काही जण आठवत आहेत की मुश्रीफ असं म्हटले होते का. पण अनेक मुश्रीफांच्या बाबतीत दुसरी घटना सांगता येईल की आज जरी मुश्रीफ आणि क्षीरसागर CPR असो किंवा इतर कोणतेही वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत भूमिपूजन, अनावरण, उद्घाटन असे कार्यक्रम असतील त्यावेळी क्षीरसागर आणि मुश्रीफ निश्चितच एकत्र येतात. एक वेळ आबिटकरांना वगळलं जातं पण क्षीरसागरांना मुश्रीफांकडून वगळलं जात नाही. त्याच क्षीरसागरांची हत्तीवरून मिरवणूक काढू असं सुद्धा मुश्रीफ म्हटले होते का याची सुद्धा आठवण आज क्षीरसागरांच्याच कार्यकर्त्यांना होत आहे. कारण जेव्हा क्षीरसागर युतीत होते आणि मुश्रीफ आघाडीत होते त्यावेळी क्षीरसागर यांच्याकडून मुश्रीफांवर काही आरोप केले गेले होते. त्यावेळी हे आरोप सिद्ध झाले तर क्षीरसागर यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार असं मुश्रीफ म्हटले होते का हे सुद्धा आज लोक आठवत आहेत. या आठवणी लोकांना ताज्या होत आहेत. त्याचं कारण सतेज पाटील यांनी क्षीरसागरांना जे म्हटलं की तुम्ही कोल्हापूरच्या रस्ते विकासासाठी 1000 कोटी रुपये आणले तर तुमच्या हत्तीवरून मिरवणूक काढू. कारण क्षीरसागर हे शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने आहेत. शक्तीपीठ महामार्ग हे विकासाचं साधन आहे असं सांगून क्षीरसागर शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करत आहे. आणि याच शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बंटी पाटील, राजू शेट्टी आणि विरोधकांनी प्रचंड मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि या मोर्चाच्या निमित्तानं ज्या काही एकमेकावर राजकीय टीका टिप्पणी होत आहे त्यातूनच बंटी पाटील यांनी क्षीरसागर यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची घोषणा केलेली आहे. म्हणजे त्यांना क्षीरसागरांवर अशी टीका करायची आहे की तुम्ही शक्तीपीठ महामार्ग आणण्याऐवजी करण्याऐवजी तुम्ही कोल्हापूरचे रस्ते सुधारा. तुम्ही कोल्हापूरच्या रस्त्यांसाठी 100 कोटी आणले ते कोठे गेले हे सांगा आणि पुन्हा 1000 कोटी आणा आणि मग तुमची
हत्तीवरून मिरवणूक काढतो. खरं तर आज हा हत्ती कोल्हापुरात नाही याची सुद्धा आठवण आज अनेकांना झाली, कारण बंटी पाटील यांनी हत्तीवरून मिरवणुकीचा विषय काढला आणि निश्चितच माधुरीची आठवण झाली. ज्या माधुरीसाठी राजू शेट्टी, बंटी पाटील यांच्यासह अनेक जण रस्त्यावर आले, माधुरीला परत आणणारच अशा घोषणा केल्या, ती माधुरी अद्याप तरी परत आलेली नाही. विशेष म्हणजे माधुरीला परत आणण्यासाठी वनताराचं एक छोटं युनिट शिरोळ तालुक्यात निर्माण करण्याची सुद्धा त्यावेळी घोषणा करण्यात आली आणि त्यासाठी एक पथक आलं. ज्या मठातून माधुरीला नेली त्या मठाची जी जागा आहे, जी जमीन आहे, जे क्षेत्र आहे, त्यापैकी 6 एकर क्षेत्र माधुरीच्या पालन पोषणासाठी किंवा तिला नैसर्गिक अधिवास लाभावा म्हणून जे क्षेत्र घोषित केलं त्या क्षेत्राची मोजणी सुद्धा झाली. पण त्या क्षेत्रावर माधुरीचं पुनर्वसन केंद्र होणार आहे का हे अद्याप कोणीही सांगितलेलं नाही. ज्या राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावून माधुरीच्या घर वापसीसाठी आंदोलनात लढले ते सागर शंभू शेट्टी हे सुद्धा आज शेट्टींना सोडून गेलेले आहेत आणि ते यड्रावकरांच्या गटात गेलेले आहेत. ही सुद्धा एक मोठी फटाफूट माधुरीच्या घर वापसीमध्ये पडलेली आहे का अशी शंका शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि मठाच्या भाविकांना येत आहे. खरं तर राजकारण हा राजकारणाचा विषय, पण हत्तीवरून मिरवणूक काढण्याच्या अनुषंगानं जी बंटी पाटलांनी आठवण करून दिली त्यामुळे निश्चितच कोल्हापूरकरांना आज माधुरीची आठवण झाली. आणि ही माधुरी परत येवो न येवो, ती वनतारात सुखानं असेल तर सुखाने तिथंच राहो अशी सुद्धा अनेकांची भावना आहे. पण वर्षभरापूर्वी ज्या माधुरीला कोल्हापूर सोडावं लागलं त्या माधुरीची आठवण बंटी पाटलांच्या विधानामुळे निश्चितच झाली, हे मात्र खरं आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.